चला विनंती असेल की टीम राहणार फिल्डिंग सेट करा आणि त्याचप्रमाणे जशी फिल्डिंग सेट होईल टीम वीरतानाजी दापोडे आपण सलामीची जोडी पाठवा. मित्रांनो, तुम्ही पाहतायत भिवंडी लोकसभेचे लोकप्रिय खासदार सन्माननीय सुरेश बाळामामा म्हात्रे साहेबांचे सुपुत्र युवा नेता एक युवा उद्योजक सुमित शेठ म्हात्रे साहेबांच्या सन्मानार्थ सुमित शेठ म्हात्रे चषक 2025 आमच्या स्पर्धेचे मार्गदर्शक आणि तसेच नेहमीच ज्यांचा पाठिंबा पूर्णा स्पोर्ट्स पूर्णाच्या मागे जे नेहमीच खंबीर उभे असतात विक्रांतदादा इताडकर आणि पूर्णा स्पोर्ट्स पूर्णाच्या वतीनं ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा. आणि तसेच पाहिलं गेलं तर आज दिवसभरामध्ये भरपूर चांगले क्रिकेट आपल्याला स्पर्धेमध्ये पाहायला मिळालं आणि आणखीन एक चांगली बॅटल आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. राहणार विपक्ष वीरतानाजी दापोडे ही बॅटल आणि लढतीला आता सुरुवात होईल. सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. दोन ओपनर्स हर्षद चौधरी आणि त्याचा समवेत जीत पाटील ही जोडी आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रितेश पाटील देखील आज अवेलेबल आहेत आणि हा देखील एक चांगला खेळाडू. पण सध्या सगळीला ज्याप्रमाणे परफॉर्मन्स दाखवायचा आहे प्रितेशसोबत चर्चा देखील झाल्या. मी विचारलं होतं त्याला की ज्याप्रमाणे अपेक्षा होत्या ज्याप्रमाणे खेळ करायचे होते या सीझनमध्ये आतापर्यंत झालं का. तेव्हा त्याने सांगितलं की आतापर्यंत तसा खेळ झालेला नाही आहे, पण या स्पर्धेमध्ये आम्ही नक्कीच प्रयत्न करू आमचा बेस्ट देण्याचा. पण मी नेहमी सांगत असतो की बघा, मी असेही काही संघ पाकलेत ज्यांच्याकडे गेले 9 ते 10 वर्ष देखील ट्रॉफी नाही आहे, पण तरीसुद्धा ते खेळतात. कारण सांगण्यासारखी ही देखील गोष्ट असते की ॲज अ टीम ॲज अ प्लेअर जर तुम्ही मैदानाच्या आतमध्ये उतरताना तर तरी तुम्ही विनरच आहात. कारण मैदानाच्या आतमध्ये उतरायला देखील हिंमत आणि जिद्द लागते मित्रांनो. कारण क्रिकेटच्या खेळामध्ये ना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा की मैदानाच्या बाहेरनं बोलणं हे फार सोपं असतं, पण मैदानाच्या आतमध्ये त्या दबावाला झेलून त्या परिस्थितीमध्ये चांगला खेळ करणं हे कोणत्याही टीमसाठी कोणत्याही खेळाडूसाठी अवघडच कार्य राखलं. पण सामन्याला सुरुवात पहिलाच बॉल बॅकफूटवरती जाऊन खेळायचं होतं. बॅटरने बॉलचा कॉन्टॅक्ट नाही आहे. डॉट बॉलने सुरुवात दरम्यान इथे केली जाते. बॉलर भावेश चौधरी या पहिल्या षटकामध्ये डॉट बॉलने आगाज. बघा, आपण जेव्हा ही पहिलं सत्र सुरू असतो आपण एका गोष्टीची चर्चा नेहमी करत असतो की सुरुवात स्टार्ट मॅटर करतो. बट स्टार्ट कोणाला चांगला मिळेल, भावेश चौधरीला की टीम दापोडेला. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. पुलचा फटका ऑन साईडला हवेमध्ये कनेक्शन चांगला आहे पुल आणि चेंडू बाउंड्री लाईनचा बाहेर गोल. पकला तडाका या पकला सत्रामधला षटकार. थँक्यू डिझम. बट बघा, हा षटकार जरूर आला, बट एका गोष्टीचा उल्लेख मी आवर्जून करेन की हा बॉल योग्य टाकला होता. बिकॉज एक फिल्डर आपल्याला त्या क्षेत्रामध्ये डीपमध्ये स्क्वेअर लेगला उभा दिसतोय. के आहेत आता यावेळेस अपीच खेळलेत. बॉल हव्यामध्ये मिड ऑफला फिल्डर कॅच पकडली जाईल. सफलता मिळेल षटकारानंतर. प्रतिउत्तर इथे देत असताना भावेश चौधरीला मिळाली ही पकली सफलता आणि हा पकला आणि मोठा धक्का लागतोय हर्षद चौधरीला. डगआउटची दिशा दाखवली भावेशने. थँक्यू डीजे. आणि ते मी पाकलेच होतं, त्याचा उल्लेख मी करणार होतो. हातामध्ये आय थिंक पाण्याची बॉटल होती आणि तरीसुद्धा कॅच पकडली. आणि आमचे मार्गदर्शक आमचे आधारस्तंभ विक्रांतदा इताडकर दादांच्या माध्यमातून त्या कॅचसाठी 200 रुपयाचं पारितोषिक. या पाण्याची बॉटल पडली पण 200 मिळतील आता. शुभम होते. शुभम आपण या. बघा, आपण मैदानाच्या आतमध्ये जितकं डेडिकेशन पाहतो ना तितकं मैदानाच्या बाहेर डेडिकेशन पाहायला मिळालं. बिचारा पाणी पित होता, पाण्याची बॉटल देखील हातामध्ये होती आणि तरीसुद्धा कॅच पकडली. दादांच्या शुभेच्छा आपण 200 रुपयाचं पारितोषिक देऊया शुभमला. नेक्स्ट बॉल आता देखील लॉफ्टेड फटका, बट मिस्टामिंग आहे. लॉंग बॉलला गीतेश आहेत, पोचतात चेंडूपर्यंत. बॉल फील्ड करतात आणि तोपर्यंत 2 धावा दरम्यान ते पूर्ण केल्या जातील. शुभमच्या चेहऱ्यावरती स्माईल की पाण्याची बॉटल पडली हरकत नाही आहे, बट 200 मिळाले. सध्याच्या घडीला एकंदरीत मागील चेंडूवरती जितका आनंद मैदानाच्या आतमध्ये विकेटनंतर भावेशला नसेल झालं ना, त्याच्यापेक्षा जास्त आनंद मैदानाच्या बाहेर शुभमला झालं.
पॅनवरती आता लेफ्ट शॉट या स्विंगर अप लेग बिफोर विकेट. आणखीन एक सफलता. आता सध्या सगळीला या पकल्या षटकामध्ये डॉमिनेट करतोय भावेश चौधरी, कारण 2 धक्के त्याने दिलेत टीम दापोडेला. थँक्यू डिझम. बघा, एखादा बॅटर जेव्हा बाद होतो त्यानंतर न्यू बॅटर तुम्हाला इमिजिएटली पाठवायचा. ही गोष्ट लक्षात ठेवा टीम दापोडे. बिकॉज बघा, क्रिकेटचे काही नियम आहेत, त्यांचं पालन होणं आवश्यक आहे. की जेव्हा एखादा बॅटर बाद होतो त्यानंतर तुम्हाला क्विकली न्यू बॅटर ग्राउंडमध्ये पाठवायचं. त्याच्याकडे देखील आता लक्ष असू द्या. 2 धक्के लागलेत. धाव फळक 8 ऑन द बोर्ड. 8 धावा धाव फळकावरती. आठ धावा धावफळकावरती. 2 धक्के देखील लागलेत. हर्षद बाद झाले. त्यानंतर आपण पाकले बॅटर गीतेश बाद झाले. न्यू बॅटर इन ॲट नंबर 4 सुजल. येत्या क्षणी पूल करण्याचा प्रयत्न होता, बट दिशा खराब. अतिरिक्त रन दरम्यान इथे मिळेल. अतिरिक्त रनच्या मदतीने स्कोर कार्ड आता पुढे जातो. स्कोर कार्ड सध्या सगळीला 9 वरती. बघा, 2 धक्के लागलेत. आणि याआधी आपण एक फार मोठा एक्झाम्पल पाहिला की अवघ्या 4 धाब्यांवरती 3 धक्के लागल्यानंतर सुद्धा 69 धाबा रांजनोली टीमने बनवला होता. आणि या मॅचमध्ये देखील आपण पाहिलं तर 9 धाब्यांवरती 2 लागलेत. बट हा फटका ऑन साईडला. आता देखील पुलचा फटका आणि हा बॉल देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर. जबरदस्त स्ट्रोक बॅटर सुजल सा बॅटमधनं हा षटकार. आणि पॉझिटिव्ह वेने मी म्हणेन सुरुवात केली सुजलने, कारण 2 विकेट गेलेत. बट त्यानंतर सुद्धा प्लॅन चेंज नाही आहे. प्लॅन तोच आहे की बॅट चालवायची. आणि काय फटका आला बॅटर सुजलचा बॅटमधनं. क्रिकेटच्या खेळामध्ये अडचणी समस्या येणं इट्स अ पार्ट ऑफ द गेम. बट दुसऱ्या अंतरी आपण विचार केला तर तुमच्यामध्ये जी स्ट्रेंथ आहे, तुमची जी गुणवत्ता आहे, त्याला देखील तुम्हाला पुढे न्यायचं आणि त्याप्रमाणे तुम्हाला फेअरलेस क्रिकेट खेळायचं आहे. आणि सध्या सगळीला एक आत्मविश्वासाने भरलेला फटका आपण पाकला. पकले षटक दरम्यान इथे कंप्लीट झालेलं आहे. सेकंड ओव्हर अक्षय चौधरी दरम्यान इथे येतं. अक्षयचा हा पकला बॉल. दिशा खराब. फलंदाजाच्या आर्कपासून थोडा बॉलला दूर ठेवायचं होतं. वाईड ऑफ ऑफस्टम हा बॉल टाकला होता. डॉट बॉल दरम्यान इथे वाईट बॉल माफी सुद्धा. अतिरिक्त रन दरम्यान इथे मिळेल. आणि अतिरिक्त रनच्या मदतीने धावफलक आता 16 धावा धावफलकावरती. पण 2 धक्के जरूर लागलेत. बट स्कोर कार्ड पाकल्यानंतर आपल्या मनामध्ये हीच गोष्ट येईल की रन्स देखील फार चांगले आहेत. आता हा फुल लेंथ होता. आता देखील दिशा खराब. आणखीन एक अतिरिक्त रन मिळेल. विचार करण्यासारखी ही देखील गोष्ट आहे की 2 विकेट गेलेत. प्रेशर सध्या सगळीला बॅटर्सवरती आहे आणि वाचण्याचा प्रयत्न बॉलर करतो. क्रिकेटच्या खेळामध्ये वाचण्याचा कोणताही मार्ग नाही आहे. फक्त एकमेव मार्ग असतो. समोर जे चॅलेंजेस येतात, ज्या समस्या येतात, त्यांना ॲज अ प्लेअर तुम्हाला फेस करावं लागेल. आणि ते कार्य आता अक्षयला करायचं. आता हा बॉल योग्य टप्प्यावरती टाकला. अपील बॅट्सीकडा. सफलता आता अक्षयला देखील मिळेल. याआधी 2 वाईट टाकले, पण त्यानंतर हा लीगल बॉल जसा टाकला, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला बॅट्सीकडा. आणि हा 3रा धक्का. अजून देखील प्रितेश येणं बाकी. आणि प्रितेश कधी येईल, बिकॉज 3 धक्के लागलेत. बट न्यू बॅटर इन ॲट नंबर 5 दीनानाथ दरम्यान बॅटिंग करण्यासाठी येतात. पण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, ग्रामीण क्रिकेटमध्ये मोस्ट ऑफ बहुतांशी वेळेला आपण पाहतो की एखाद्या टीममध्ये एखादा महत्त्वपूर्ण बॅटर असेल, तो उशिराने येतो. आणि काय येतो, बिकॉज जर तुमच्या टीमच्या प्रमुख बॅटरला जास्तीत जास्त चेंडू फेस करण्याची संधी नाही मिळाली तर गेम कसा चेंज होईल. कारण बहुतांशी वेळा आपण हे पाहिलं आहे की तुमचा जो टीममधला जो प्रमुख बॅटर आहे ना, त्याला जास्तीत जास्त चेंडू फेस करण्याची संधी मिळायला हवी.
पण इथे थोडा प्लॅन वेगळा दिसतोय. नेक्स्ट बॉल. आता ऑफरकडच्या अंदाजाने खेळलेत. बॉल हवेमध्ये पॉईंटला फिल्डर अगदी पडलेत. फार चांगला प्रयत्न होता. जे फिल्डर अगदी पॉईंटवरनं बॅकवर्ड पॉईंटपर्यंत गेले. एफर्ट चांगले पाहायला मिळालं. जे फिल्डर त्या क्षेत्रामध्ये आहेत दीपेश होते. भरपूर चांगली फिल्डिंग दरम्यान इथे पाहायला मिळाली. आणि इन बिटवीन रन्स पूर्ण झाला. या 3 धावा पूर्ण झाला. चांगला ताळमेळ दोन्ही फलंदाजांमध्ये आणि धावफलक या 3 धावांमध्ये स्कोर कार्ड आता 20 धावा धावफलकावरती. बघा टीम राहणार टायमर देखील सेट आहे. त्याच्याकडे देखील लक्ष असू द्या बिकॉज यानंतर देखील मॅचेस बाकी आहेत. आता बोटं फिरवली होती अक्षयने. चेंज ऑफ द पेस आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉल दरम्यान इथे येतो. रिप्ले आपण पाहूया कारण बॉल कंप्लीट झाल्यानंतर आय थिंक विचारपूस करत होते बॅटरसोबत कारण स्लो वन होता. बॅटाने बॉलचा कॉन्टॅक्ट नव्हे तर बॉल आणि बॉडीचा कॉन्टॅक्ट झाला होता. दरम्यान आणखीन एक डॉट बॉल इथे येतो. अजून देखील पाकलं गेलं तर चेंडू शिल्लक असतील या दुसऱ्या ओव्हरमध्ये. अजून देखील 3 चेंडू आहेत. नेक्स्ट बॉल. बॅकफूटवरती जाऊन अफरकट. बॉल हव्यामध्ये शॉट. थर्डला फिल्डर पोहोचतात. बॉल फील्ड करतात. मिळेल एक सिंगल. धावफलक या एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड आता पुढे जातो. 21 धावा धावफलकावरती अक्षय चौधरी. अक्षय जर पाकलं गेलं तर नो डाऊट फार टॅलेंटेड प्लेयर आहे. ॲज अ बॉलर ॲज अ बॅटर या टीममध्ये ते कंट्रीब्यूट करत असतात आणि एक चांगले फिल्डर देखील आहेत आउटफील्डमधले. आणि सध्या सगळीला 2 व्हाईट बॉल त्याने पगले टाकले. त्यानंतर कमबॅक त्याचा देखील चांगला. आता हा फटका हवेमध्ये आणि हा फटका गॅपमध्ये. फिल्डर धावतात. पोचतील का आणि शेवटच्या चरणावरती जर आपण पाकलं तर हा बॉल गेला बाउंड्री लाईनचा बाहेर. चौकार. चौकार येतोय. धावफलक या 4 धाव्यांचा मदतीनं आता धावफलक ठीक जाऊन पोहोचलं. 26 धावा धावफलकावरती. राहणार संघ खेळतो. आज भावेशजी नाईक यांचा वाढदिवस. त्यांना देखील वाढदिवसाच्या आपण भरपूर साऱ्या शुभेच्छा देऊया. काही कारणाचे टीममध्ये नाही आहेत असंच वाटतंय. मिस्टामिंग हवेमध्ये अपीश खेळले होते. आता फिल्डर शॉर्ट थर्डचे पोहोचले होते बट कॅच इथे पकडली गेली नाही. कॅच झाली ड्रॉप आणि तोपर्यंत 2 धावा इथे पूर्ण केल्या जातील. 2 धाव्यांच्या मदतीने धावफलकात 28 वरती जाऊन पोहोचला. राहणार संघ खेळतोय आणि अशा प्रकारे खेळ समाप्त. दरम्यान 2 ओव्हरचा अखेरीस धावफलक 28 आणि अजून देखील खेळी शिल्लक असेल या पहिल्या सत्रामध्ये येत्या 3 षटकांचा. पहिल्या 2 षटकं आपण जर पाहिले तर किती वेळ खर्च झाला आतापर्यंत. योग्य 10 मिनिटांमध्ये पहिली 2 षटकं समाप्त झालेली आहेत. टीम राहणार तुमच्याकडे आणखीन 10 मिनिटं आहेत येथे 2 षटकं पूर्ण करण्यासाठी. सो विनंती असेल की कोणत्याही प्रकारे वेळ विलंब न करता पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात करा. 2 षटकांचा अखेरीस धावफलक 28. धक्के आतापर्यंत लागले 3. टीम वीर तानाजी दापोडे. अजून देखील प्रितेश पाटीलचे येणं बाकी आहे बट अजून देखील 18 चेंडूंचा खेळ देखील बाकी आहे. समीरजी पाटील यांचं आत्ताच आगमन झालेलं आहे. एक उद्योगपती. आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. समीर सेठ मात्रे चषक 2025मध्ये पूर्णास्पट पूर्णा यांच्या वतीने आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम अँड सुस्वागतम. थर्ड ओव्हर. सिद्धेश पाटील दरम्यान तयार होतात या 3ऱ्या षटकासाठी. आणि जेव्हा ही दापोडे संघ खेळतो तेव्हा एक नव्हे तर 2 12th मॅन असतात. मला या दोघांना पाकल्यानंतर लास्ट सीझन भांदरपाडाची ती स्पर्धा आठवली. खऱ्या अर्थाने पाकलं गेलं तर दोन्ही इंटरेस्टिंग चेहरे आहेत आणि जेव्हा एक कॉम्बॉक्समध्ये असतात तेव्हा एक वेगळी मजा असते कारण त्यांचा तोंड कधी शांतच नसतो. बट सध्याच्या घडीला ते खुश असतील बिकॉज पहिल्या 2 ओव्हरमध्ये फार चांगली सुरुवात. थर्ड ओव्हर. सिद्धेशचा पगलास बॉल हुक करायचा होता. बॅटाने बॉलचा कॉन्टॅक्ट नाही आहे. डॉट बॉल दरम्यान इथे येतो. आज प्रिन्स मूवीजचे प्रमुख ऑपरेटर प्रथमेश भाई पाटील ॲज अ मेन ऑपरेटर म्हणून आमच्या समवेत आहेत. भरपूर चांगली ऑपरेटिंग ते अगदी मॉर्निंग सेशनपासून करतात
आणि प्रिन्स मूव्हीच्या वाहिनीचा मी नेहमीच उल्लेख करतो की रविदादा गुळवे आणि त्यानंतर प्रथमेश भाई पाटील हे दोन चेहरे आणि त्यानंतर त्यांची संपूर्ण टीम. प्रिन्स मूव्हीज या सीझनमध्ये 2 लाख सबस्क्रायबर्स पूर्ण झाले. यावेळेस बॅकफूटवरती जाऊन पंच केलं होतं, बॉल हव्यामध्ये कव्हरला इथे कॅच पकडली जाईल. सफल, त्यामुळे लढता धक्का हा लागलाय चौथा आणि बॅटर बास झालेत सुजल. प्रितेश पाटील मैदानात 7मध्ये येतात, क्रमांक 6 वरती. एक जबरदस्त जेन्युअन ऑलराऊंडर, बट सध्या सगळीला फॉर्मसाठी अजून देखील तो स्ट्रगल करतोय. बट प्रितेश जेव्हाही खेळतो सिंगल हँडेडली आपल्या टीमला विजयाच्या दिशेने नेण्याची हिंमत, दमखम हा खेळाडू ठेवतोय. आणि आज देखील तशीच काय इनिंग त्याला खेळायची आहे. कारण ज्या प्रितेश पाटीलला आम्ही अंडर 90s पासून पाहतो आणि गेल्या 2 ते 3 सीझनमध्ये जो परफॉर्मन्स त्याने दिला आहे, तो परफॉर्मन्स आत्तापर्यंत या सीझनमध्ये त्याचा राहिला नाही आहे. मग हा खेळ आहे, काही दिवस सुखाचे, काही दिवस दुःखाचे. बट या खेळाचा नियम आहे की तुम्हाला प्रयत्न करत राहावं लागेल. नेक्स्ट बॉल समोर आता प्रितेश पाटील असतील. सन्मान इथे दिला, बॅकफूटवरती जाऊन अगदी टॅप केलं होतं. फिल्डर आता पॉईंटला उपस्थित आहेत. एक सिंगल मिळेल, धावफलक या एका धाब्याच्या मदतीने स्कोर कार्ड आता 29 वरती जाऊन पोहोचला. 29 धाबा धावफलकावरती आणि तिसरा षटकाचा खेळ सुरू आहे. आणि 3 षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर आपण प्रेडिक्शन करणार आहोत की किती बनवू शकतात. पण सध्याच्या घडीला 29 आहेत. अजून देखील या थर्ड ओव्हरमध्ये 3 चेंडू बाकी आहेत. पूर्णा स्पोर्ट्स पूर्णा टीमचा हा इव्हेंट आपण पाहतात. ग्रामीण क्रिकेटमधली आणखीन एक मोठी स्पर्धा. तब्बल 24 संघांचा समावेश तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळणार आहे. पण सातत्याने आता स्विचिट खेळण्याचा प्रयत्न होत आहेत. पण आता बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट नाही आहे. डॉट बॉल दरम्यान इथे येतो. दिनात आहेत मैदानात 7मध्ये आणि प्रितेश जस्ट आला जो एका धाब्यावरती नॉट आऊट खेळतो. अजून देखील 2 चेंडू शिल्लक असतील. या थर्ड ओव्हरमध्ये स्कोर कार्ड स्टील 29. माइंडमध्ये भरपूर सारे थॉट्स आता दोन्ही बॅटर्स असतील की एक्झॅक्टली किती धावांचा टोटल सेफ असेल. लता मोद विकेट हुक करायचा होता, बट आता दिशा खराब आहे आणि आता अतिरिक्त रन मिळेल. धावफलक आता 30 वरती. कारण बघा जेव्हा शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेटमध्ये एकंदरीत बघा आपण पाहतो 5 ओव्हरची मॅच की वेळ फार कमी असते आणि कमी वेळेमध्ये एक चांगली इनिंग खेळावी लागते ॲज अ बॅटर. बट कधी कधी जास्त आक्रमक जेव्हा आपण होतो ना, ते आपल्याला मायनसमध्ये टाकून देतात. आता अति आक्रमकता मागात का पडली? बिकॉज 4 विकेट आता गेलेत आणि विकेट जर गेले तर त्यानंतर प्रितेश पाटील आहेत मैदानाच्या आतमध्ये. बट माइंडमध्ये विचार असतील की जर मोठे फटके खेळण्याच्या प्रयत्नामध्ये आणखीन एखादी विकेट गेली तर चिंतेचा विषय असू शकतो. पण हा फटका लाजवाब आहे. इनफिल्डला क्लिअर केलं गेलं होतं. बॉल दरम्यान डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रापलीकडे जातो आहे. चौकार. थँक्यू डीजे. फायनली बाउंड्री दरम्यान इथे आली. बॅटर दिनानाथ साबाठमधनं चौकार इथे येतो आहे आणि चेंडू असेल या ओव्हरमधला आता शेवटचा. आता देखील स्विच हिट खेळायचा होता आणि एखादा बॅटर खऱ्या अर्थाने ज्याप्रमाणे ना पंच किंवा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न करतो त्याप्रमाणे प्रयत्न होता. बट पाकलं गेलं तरी ते दिशा खराब, अतिरिक्त रन दरम्यान इथे मिळेल. बघा या ओव्हरमध्ये आपण पाकल्या दिनानाथला याच्या आधीही स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न तासा माध्यमातून झाले होते. बट सिद्धेश लाईन अँड लेंथ भरपूर चांगल्या पद्धतीने बेरी करतात. नेक्स्ट बॉल. आता हा फुल टॉस होता बट हवा तसा बॅटवरती आला नाही आहे. मिड ऑफला फिल्डर पोचतात. बॉल दरम्यान इथे फील्ड केला जातो बट दुसऱ्या धाब्यासाठी प्रितेश परतला आणि 2 धावा पूर्ण होतील. 2 पूर्ण होतील आणि त्यानंतर विकेट किपर थोडे नाराज दिसतात की या थ्रोची काही आवश्यकता होती का? कारण एकंदरीत जरी योग्य वेळेवरती बॅकअपला खेळाडू नसते आले तर जास्तीत जास्त धावा या चेंडूवरती मिळू शकल्या असत्या. पण मिळाला 2 आणि खेळ समाप्त. 3 ओव्हरचा अखेरीस धावफलक ठीक जाऊन पोहोचला. 37 धावा धावफलकावरती विकेट्स गेलेत आतापर्यंत 4 आणि खेळ शिल्लक असेल या पाकल्या 17मध्ये येणारा 2 षटकांचा. बघा वेळ आतापर्यंत 14 मिनटं झालेली आहेत आणि 6 मिनटं असतील या चौथ्या षटकासाठी. सो विनंती असेल की त्वरित फिल्डिंग सेट करा आणि सामन्याला सुरुवात करा.
एक छोटासा ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 3 ओव्हरचा अखेरीस धाव फळक 37, विकेट 4 गेलेत, अजून देखील 12 चेंडू आहेत. आणि बघा प्रेडिक्शन अशी असेल की जर प्रितेश येती 2 षटकं खेळून गेला तर मिनिमम आपण 60 धावांचा विचार तरी इथनं करू शकतो, कारण 37 आहेत. येत्या 12 चेंडूंवरती 20 ते 25 धावा जर प्रितेश खेळला तर डेफिनेटली बनवू शकतात. बट प्रितेशची विकेट जर या ओव्हरमध्ये आली तर आपण असं समजूया की 50 किंवा 55पर्यंत स्कोर कार्ड जाऊ शकतं. याआधी आपण प्रेडिक्शन्स केलेले आहेत. मागील सामन्यामध्ये देखील 70 धावांची प्रेडिक्शन केली होती. 69पर्यंत रांजनोली संघ पोहोचला होता. आता या मॅचमध्ये काय घडेल? सध्याच्या घडीला प्रितेश आहे मैदानाच्या आतमध्ये, बट त्याप्रमाणे खेळ देखील त्याला करावा लागेल, कारण प्रितेश पाटील नो डाऊट फार कमी वेळामध्ये टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये या नावाने देखील फार मोठं नाव कमावलं. बट आपल्या गावच्या संघासाठी सध्याच्या घडीला या कठीण परिस्थितीमधनं आपल्या टीमला बाहेर काढण्याचं कार्य आता प्रितेशला करावं लागेल. प्रितेशसाठी हा बॉल फुल लेंथ होता, वाईड ऑफ स्टंप, लॉफ्टेड ड्राईव्ह, आणि बॉल दरम्यान पाहावं लागेल मिळतील किती. 1 बाउन्स गेला की ओव्हर दी रोप्स गेला? यस, ओव्हर दी रोप्स गेला. षटकार. $51, 50 अप, 51 धावा धावफलकावरती. आता असं वाटतंय 60पेक्षा जास्त देखील बनवल्या जाऊ शकतात. चेंडू किती शिल्लक आहे त्या ओव्हरमध्ये? अजून देखील 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. नेक्स्ट बॉल. आता सन्मान इथे प्रितेशने दिला, कारण प्रितेशला आता ठाऊक आहे की जितक्या बनवायच्या होत्या भावेशच्या अगेन्स्ट तितक्या आल्या. आता सन्मान देणे गरजेचं. स्ट्राईक इथे रोटेट केली. प्रेझेन्स ऑफ माइंड मी प्रितेशचं म्हणेन, कारण पहिले 3 चेंडू षटकार, चौकार आणि त्यानंतर सिंगल. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 15 धावा आल्या. धाव फळक 52, 52 धावा धावफलकावरती. आणि आता असं वाटतं की आता एक स्ट्रॉंग पोझिशनमध्ये टीम वीर तानाजी दापोडे. आणि चेंडू शिल्लक असतील या ओव्हरमध्ये अजून देखील येणारे 2. आता इम्प्रोव्हायझेशन करण्याचा प्रयत्न दिनानाथचा, आणि फाईन लेगला बीट केलं. आणि हा बॉल देखील लॉंग लेग रिजन बाउंड्री लाईनच्या बाहेर. हे षटक भावेश चौधरीचं फार एक्सपेन्सिव्ह राखलं, कारण या ओव्हरमधला हा 3रा चौकार येतोय. थँक्यू डीसे. जे ओव्हर हवं होतं, ज्याप्रमाणे हवं होतं त्याप्रमाणे हे षटक वीर तानाजी दापोडे टीमसाठी राखलं. पण आज दीनानाथने देखील ठरवलं आहे की काही होऊ द्या, प्रत्येक ओव्हरमध्ये स्विचिट मी खेळेलच. आणि आता देखील तेच प्रयत्न होते, बट इन बिटवीन रन्स पूर्ण झाला या 2. आणि अशा प्रकारे खेळ समाप्त. 4 ओव्हरच्या अखेरीस स्कोर कार्ड 58, लॉस ऑफ 4 विकेट्स टीम वीर तानाजी दापोडे. आणि अजून देखील खेळ शिल्लक असेल 1 ओव्हरचा या पकल्या सत्रामध्ये. 60चा प्रेडिक्शन होता, पण त्यातपैकी मला वाटतं या ओव्हरमध्ये किती रन आला? 21, 21 धावा या ओव्हरमध्ये आला. आपण 2 ओव्हरमध्ये 20 ते 25ची अपेक्षा ठेवली होती. या 6 चेंडूवरती 21 आला. आणि क्रिकेटमध्ये कधीही ना प्रेडिक्शन करणं ना फार चुकीचं ठरतं, कारण जेव्हाही प्रेडिक्शन करतो तेव्हा एकतर रन्स फारच जास्त बनतात ना, कधी रन्स फारच कमी बनतात.
आणि आता रन जास्त बनला कारण 58 ऑन द बोर्ड आणि अजून देखील 6 चेंडू शिल्लक आहेत. लास्ट ओव्हर आणि 4 ओव्हर अगदी योग्य वेळेवरती समाप्त झालेले आहे. दॅट्स बाय लास्ट ओव्हरमध्ये कोणत्या प्रकारे अतिरिक्त फिल्डर इनफिल्डमध्ये ठेवण्याची आवश्यकता नाही आहे. बट टीम राहणार चला सुरुवात करा आता अंतिम षटकाला कारण अजून देखील यानंतर मॅचेस बाकी आहेत. कारण यानंतर जो होणारा सामना आहे तो दुसरा फेरीतील दुसरा असेल. जहरी रांझनोली यांचा अगेन्स्ट चालू सामन्यातील विजेता संघ आणि त्यानंतर त्या सामन्यामध्ये जो जिंकेल तो आजच्या या पहिल्या दिवसामधील अंतिम सामन्यामध्ये टीम सानवी 11 जवाहरमान जुनादुर्गेसोबत खेळेल. लास्ट ओव्हर गितेश माळी ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल गितेशच्या समोरच्या दिशेने लॉंग ऑन द फिल्डर भावेश. मिस्टेक होणार नाही आहे. कॅच इथे पकडली जाईल. विकेट मिळेल आणि प्रितेश पाटील आता जावं लागेल वापस. तांगडीच गणेश नवीन फलंदाज आता मैदानाच्या हातामध्ये क्रमांक 7 वरती येतात. बट बाद होण्या अगोदर प्रितेश पाटीलने जो मोमेंटम मिळवून द्यायचा होता, जे ॲक्सेलरेशन करायचं होतं ते केलं. कारण 3 ओव्हरमध्ये 37 होत्या, त्यानंतर 4 ओव्हरमध्ये 58 म्हणजे मागील ओव्हरमध्ये 21 आला. आणि या ओव्हरची सुरुवात थोडी खराब राहिली कारण पहिल्याच बॉलवरती प्रितेश पाटील इथे बाद झाले. बट चांगली सुरुवात ही गितेशसाठी राखली कारण अगदी पहिल्याच बॉलवरती गितेशला सफलता मिळाली. न्यू बॅटर इन ॲट नंबर 7 गणेश आता स्ट्रायकिंग एंडवरती असतील आणि अजून देखील 5 चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या 17मध्ये. नेक्स्ट बॉल इथं क्षणी मोठा फटका खेळायचा होता बट हवा तसा बॉल अगदी बॅटवरती आला नाही आहे. लॉंगॉनला फिल्डिंग चांगली राखली भावेश चौधरीचे आणि दरम्यान मिडल एक सिंगल धाव फलक आता 59 आणि असून देखील चेंडू शिल्लक असतील पहिल्या 17मध्ये. येणारे 4 चेंडू अजून देखील बाकी आहेत. 59 इथे बनवला गेला आणि आणखीन किती बनवल्या जातील बिकॉज 4 चेंडू आहेत. दीनानाथ स्ट्रायकिंग एंडवरती एक वेल सेट बॅट्समन स्ट्रायकिंग एंडवरती आहे. दीनानाथ वैयक्तिक जर आपण पाहिलं तर 21 धावांवरती खेळतोय. आणि आज जे मी म्हटलं मागील षटकामध्ये देखील की दीनानाथने हे ठरवलेलं आहे की प्रत्येक ओव्हरमध्ये किमान एक स्विच हिट आणि आता देखील तोच प्रयत्न होता. हा डॉट बॉल इथे येतोय. अजून देखील 3 चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या 17मध्ये. 59 ऑन द बोर्ड. नेक्स्ट बॉल बाउंड्री एखादी हवी आहे टीम दापोडेला. बॉल हव्यामध्ये आहे डीपमध्ये. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर थांबलेत. फिल्डिंग चांगलीच राहिली बट तोपर्यंत पूर्ण केली जाईल. ही एक सिंगल धाव फलक आता 60 आणि 2 चेंडू शिल्लक असतील या पहिल्या 17मध्ये. बट निराश असेल टीम दापोडे बिकॉज 4 ओव्हरमध्ये 58 होत्या. त्यात कंपॅरिझनमध्ये या लास्ट ओव्हरमध्ये रन्स आलेल्याच नाही आहेत. फक्त 2 धावा आतापर्यंत आला आणि 2 चेंडू शिल्लक असतील या पहिल्या 17मध्ये. बाउंड्री हवी आहे. स्ट्रायकिंग एंडवरती गणेश. बाउंड्रीचा उल्लेख आपण केला. बॉल हवेमध्ये आहे. शॉर्ट थर्डचा फिल्डर पोहोचला होता पण कॅच पकडता आली नाही आहे. दरम्यान मिळेल एक सिंगल आणि 61 धावा धावफलकावरती आणि शेवटचा बॉल असेल या पहिल्या 17मधला. पण तरी मी म्हणेन की ॲट दी एंड एक चांगलंच टोटल उभं केलं कारण सुरुवात थोडी कमकुवत राहिली होती. विकेट्स फार लवकर गेले बट त्यानंतर आपण पाहिलं पार्टनरशिप प्रितेश आणि दीनानाथमध्ये आणि त्या पार्टनरशिपने एका चांगल्या टोटलपर्यंत पोहोचवलं. शेवटचा बॉल या फर्स्ट इनिंगमधला. शेवटचा बॉल दरम्यान जर आपण अगदी पाहिलं तर या अंतिम बॉलवरती देखील पूर्ण केली जाईल ही एक सिंगल आणि अशा प्रकारे पहिलं सत्र समाप्त. पहिल्या सत्राच्या अखेरीस 62 धावा बनवल्या गेल्या आणि 63 धावांचं लक्ष इथे सेट केलं टीम वीर तानाजी दापोडेने अगेन्स्ट टीम विलास स्पोर्ट्स राहनाळ. आणि एक छोटासा इनिंग ब्रेक आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा सेकंड इनिंगला सुरुवात होईल. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा, एन्जॉय करत राहा. सुमित शेठ म्हात्रे चषक 2025 आणि सेकंड इनिंगला जशी सुरुवात होईल, कोण जिंकेल कोण हरेल, दुसऱ्या फेरीमध्ये कोण पोहोचेल हे ऐकवण्यासाठी आपण कॉम्बॉक्समध्ये करूया चेंजेस आणि आवाज आपण ऐकूया वॉइस ऑफ महाराष्ट्र डॉक्टर गवळी सरांच्या शुभवाणीतून या मॅचचं दुसरं सत्र. धन्यवाद.
खूप खूप धन्यवाद विशाल पाटील. पण एकदा आपण हाय स्कोरिंग मॅच पाहतो. यापूर्वीची मॅचसुद्धा आपण हाय स्कोरिंग बघितली होती. 70 धावांचं लक्ष्य मागच्या मॅचमध्ये आणि ह्या मॅचमध्ये सुद्धा आपण पाहतो की 63. पण 4 षटकामध्ये आपण बघितलं 58 धावा होत्या. 5व्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळाली. असं वाटलं होतं की 70पर्यंत जाईल धावसंख्या, फक्त अंतिम षटकामध्ये गीतेश माळी यांनी खूप चांगली गोलंदाजी केली. फक्त 4 धावा दिल्या. मान्यवर कक्षामध्ये आत्ताच ज्यांचं आगमन झालेलं आहे समीरजी पाटील यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. विक्रांतजी इताडकर आपण आपल्या शुभ हस्ते समीरजी पाटील यांना सन्मानित करायचं आहे, स्वागत आणि सन्मान करायचं आहे. विलासपूर राहणार संघाचे सर्वा एक युवा नेते रेग्नेशजी पाटील यांनी या स्पर्धेला खूप खूप शुभेच्छा दिलेल्या आहेत. खास करून राहणार संघाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा दिलेल्या आहेत. येस रेग्नेशजी पाटील आपलं हार्दिक स्वागत आहे. प्रताप शेठ पाटील त्याचबरोबर रेग्नेश पाटील यांच्याकडनं आपण सुद्धा एक मेगा इव्हेंट बघितला. यस चिराग माळी खरं तर ऑनलाईन आमच्याशी जोडले जात आहेत. ते अनफिट असल्यामुळे खेळू शकलेले नाही, पण ते त्यांचं असं म्हणणं आहे खूप चांगलं आयोजन केलेलं आहे पूर्णा स्पोर्ट पूर्णा संघाने. सुमित म्हात्रे चषक 2025 त्यांच्याकडून या आयोजन कमिटीला खूप खूप शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्याचबरोबर विलासपूर राहणार संघाचं सुद्धा मनोधैर्य वाढवण्यासाठी त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. चिराग माळीची अनुपस्थिती कधीही जाणवेल, मग राहणारचा संघ असो की ओपन येस डेफिनेटली गीतेश माळी खेळताना बंधू खेळताना दिसत आहेत. खूप चांगली गोलंदाजी गीतेशने केली. क्षेत्ररक्षण लावलं जातं आहे. 63 धावांचं लक्ष्य, एक चांगलं लक्ष समोर ठेवलेलं आहे. सलामीची जोडी खेळपट्टीवर देवेश आणि भावेश, देवेश नाईक आणि भावेश चौधरी. प्रतीकजी पाटील आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पहिला चेंडू लॉफ्टेड शॉट खेळलेला आहे, हवेत आहे, मात्र झेल होईल का कुठलाही क्षेत्ररक्षक नव्हता, कारण इनफिल्डच्या वरून फटका खेळला होता आणि तोपर्यंत मात्र बॅटरला संधी मिळाली 2 धावा पूर्ण करायची देवेशला. टिपिकल पॉवर प्लेचे फटके आपण पाहतो. अशा प्रकारचा फटका पॉवर प्लेमध्ये खेळला जातोय, जाणून बुजून हवेत फटका खेळला जातोय, कारण कुठलाही क्षेत्ररक्षक यस आमचे सहकारी समालोचक विकी टावरे यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे, वेलकम. पूल केलेला आहे, चेंडू हवेत आहे, झेल होईल का पाहूया आपण. आणि डीप मिड विकेटला एक चांगला झेल. पूल केला होता, मात्र क्लिअर करता आलेलं नाही डीप मिड विकेटला आणि एक चांगला झेल. जी त्याने चांगला झेल घेतलेला आहे आणि महत्त्वपूर्ण सफलता आपल्या संघाला मिळवून दिले. कारण अर्ली ब्रेक थ्रू जेव्हा मिळवून दिलं जातं तेव्हा समोरच्या संघावर एक मानसिक दडपण निर्माण होतं, दबाव निर्माण होतो. पहिला फलंदाज आता मात्र बॅटिंगसाठी आलेला आहे करण, हार्ड हिटर, ज्याच्याकडे एक क्षमता आहे फार मोठे फटके खेळण्याची. करण कांबळे आलेला आहे. या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देत आहेत आमचे सहकारी समालोचक, महाराष्ट्राचे नामवंत समालोचक, व्हॉइस ऑफ ठाणे, ठाणे जिल्ह्याचा बुलंद आवाज सिद्दीकजी भावे.
या स्पर्धेसाठी, खास करून सुमित मात्रे चषक 2025 साठी. शेतिकजी भावे आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. यावेळेला मात्र पंच केलेला आहे कव्हरच्या डोक्यावरून. सीमा रेषेकडे चेंडू जातोय. 2 धावा पूर्ण होत आहेत. एक मात्र समालोचक असे आहेत की त्यांनी टेनिस विश्वामध्ये 1000 पेक्षा जास्त स्पर्धेचं धावतं समालोचन केलेलं आहे. हा एक खरं तर भिवंडीचा सन्मान आहे. याला पुन्हा हवेमध्ये फटका खेळलेला आहे. झेल होण्यासारखी संभावना नाही. चेंडू जातोय डीप कव्हरला. 2 क्षेत्र चेंडूचा पाठलाग करतायत, मात्र दोघांना चकून हा चेंडू सीमा पार होतोय. 4 धावा. या समाज कार्यासाठी त्यांनी कसली कंबर. सुरेश म्हात्रे बाळ्या मामा एक नंबर. सुरेश म्हात्रे बाळ्या मामा एक नंबर. षटकातील खराब चेंडू आहे. खराब चेंडू आहे. डाव्या एसटीच्या बाहेरून जातोय आणि पंचांचा इशारा ते वाईट बॉल. एक अवंतर धाव मिळते. धावसंख्या झालेली 9. 63 धावांचं लक्ष्य आहे. पहिलं षटक हे मार्गस्थ आहे. पहिला फलंदाज बाद झालेला आहे. मात्र करण चांगल्या प्रकारे बॅटिंग करतोय. आता पण त्यांनी 2 षटकामध्ये 6 धावा पटकावलेल्या आहेत. प्रितेश मार्गस्थ होईल. याला पुन्हा फटका खेळलेला आहे. चेंडू सरळ जाते तो म्हणजे वाईड ऑफ लॉंग ऑफला आणि सीमा पार. 4 धावा. करणचं एक वैशिष्ट्य आहे, ऑफसाईडचा एक स्ट्रॉंग प्लेअर आहे. 3 फटके जर आपण बघितले करणने ऑफसाईडला खेळलेला आहे. पहिला फटका कव्हरला खेळला होता, त्यानंतर डीप कव्हरला. प्रितेश राईट आर्म पण फटका खेळलेला इनफिल्डच्या वरून. चेंडू जाईल लॉंग ऑन सीमा पार. चौकार. बॅक टू बॅक दुसरा चौकार. या समाज कार्यासाठी त्यांनी कसली कंबर. सुरेश म्हात्रे बाळ्या मामा एक नंबर. सुरेश म्हात्रे बघायला मिळाली. लागोपाठ 3 चौकार लागवलेले. आता मात्र राहणार संघ चांगल्या स्थितीमध्ये आलेला आहे, कारण पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावसंख्या झालेली आहे 17. आस्किंग अंदर जर बघितलं आपण तर जवळपास 12.60. आणि जेव्हा तुम्ही आवश्यक धावगतीच्या पुढे जाऊन सुरुवात करतात तेव्हा येणारी जी षटके असतात त्या षटकामध्ये आस्किंग अंदर आवश्यक धावगतीचा जो मानसिक दबाव असतो तो कमी होत असतो. 17 धावा आलेल्या आहेत. एक फलंदाज जरी बाद झालेला असला तरी मात्र करण कांबळे इज ऑन फायर. त्यांनी लागोपाठ 3 चौकार लागवले. आता मात्र संधी दिली तो म्हणजे भावेश चौधरी असा एक बॅटर आहे, त्याच्याकडे सगळ्या बाजूने खेळण्याची क्षमता आहे. क्लास क्रिकेटसुद्धा चांगल्या प्रकारे खेळतोय. दुसरं षटक घेऊन येतोय दीनानाथ. स्लोवर 1. पूलचा फटका. चेंडू हवेत आणि भावेश याची खेळी संपुष्टात. शॉर्ट बॉल होता. खूप टप्प्याचा चेंडू होता आणि पूल करण्याचा प्रयत्न केला, मात्र मिड विकेटला क्लिअर करता आलेला नाही. एक सोपा झेल डीप मिड विकेटला समाप्त केला जातोय. भावेश चौधरी लवकर बाद होते. भावेश बाद झाल्यानंतर आता मात्र बॅटिंग करण्यासाठी येतो गीतेश माळी, ज्याने काय षटक हाताळलं होतं. शेवटच्या षटकामध्ये फक्त 4 धावा दिल्या होत्या,
मात्र गोलंदाजीमध्ये जे सातत्य ठेवलं ते मात्र बॅटिंगमध्ये ठेवेल का, एक चांगली फलंदाजी करेल का, ते फार महत्त्वाचं आहे. आज चिराग माळी संघात नाही त्यामुळे कुठेतरी कमी जाणवते, कारण चिराग असल्यानंतर एक षटक गोलंदाज अति उत्कृष्ट गोलंदाजी त्याच्याकडे उपलब्ध आहे, बॅटिंगसुद्धा आहे. चिराग माळीचा बंधू गितेश माळी येतोय बॅटिंग करण्यासाठी. दीनानाथ जेव्हा पहिल्या चेंडूवर सफलता मिळते यावेळेला मात्र पोल आणि पॉवरफुल डीप स्क्वेअर लेग सीमा पार षटकार. ज्या समाज कार्यासाठी त्यांनी कसली कम शॉर्ट बॉल होता. भावेशने खरं जी चूक केली ती गितेशने केलेली नाहीये. अतिशय ताकदवर पुलचा फटका खेळला आणि चेंडू सरळ निघून गेला. 6 धावांसाठी षटकार. आता मात्र धावसंख्या वेगाने वाढतोय. 23 धावा होत आहेत. 23. दीनानाथ याला मात्र कट करण्याचा प्रयत्न, मात्र शरीरापासून जवळ चेंडूला तुम्ही स्क्वेअर कटचा फटका खेळू शकत नाहीये. स्क्वेअर कटचा फटका जर तुम्हाला खेळायचा असेल तर थोडंसं बॅट आणि बॉलचं अंतर असणं फार गरजेचं आहे. ते अंतर नव्हतं. अगदी जवळून हा चेंडू निघून गेला होता यष्टी रक्षकाच्या हातात. दीनानाथ राईट आर्म फुल टॉस. फायदा उचलता आलेला नाही, मात्र झेलवण्याची संभावना नाही. गॅप मधून चेंडू जाईल. अगदी काऊ कॉर्नर आणि लॉंगॉनच्या मधून 4 धावा. ज्या समाज कार्यासाठी त्यांनी कसली कंबर सुरे 27 धावा होत आहेत. 27. 63 धावांचं लक्ष आहे. अगदी नेट टू नेट फाईट बघायला मिळते, कारण दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. धावसंख्या 27. अगदी नेट टू नेट फाईट. व्हाट अ शॉट. स्टँड अँड डिलिव्हर स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड षटकार. गितेश माळी जणू काही दाखवून देतोय, चिराग माळी नाही मगर मैं हूं ना. दीनानाथ स्लोवर वन हुकचा फटका आणि पुन्हा बॅक टू बॅक दुसरा षटकार. ज्या समाज कार्यासाठी त्यांनी कसली कंबर सुरेश म्हात्रे बाळ्या मामा एक नंबर सुरेश म्हात्रे बाळ्या मामा एक नंबर आक्रमण 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 39 धावा झालेल्या आहेत. या षटकामध्ये सुद्धा आक्रमण केलेलं आहे. खास करून गितेश माळी यांनी 22 धावा कुठलेल्या आहेत. त्यामध्ये पाहतोय आपण तब्बल 3 षटकार 1 चौकार. 39 धावा झाल्या आहेत. 39. पंच चेंडूची मागणी करतायत. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 2 षटकामध्ये 39 आणि आमचे एक्सपर्ट स्कोरर जे चांगली माहिती देतील की 3 षटकामध्ये 24 धावांची आवश्यकता आहे. सामना जेव्हा सुरू झाला तेव्हा आवश्यक धावगती आपण पाहतोय 12.60 होती, पण पहिल्या 2 षटकामध्ये आक्रमण केलं, मोठी धावसंख्या उभी केली आणि आता मात्र 3 षटकामध्ये आवश्यकता 24 धावांची. आवश्यक धावगती येते 8. प्रत्येक षटकामध्ये 8 धावांची आवश्यकता आहे. 18 ही होऊ शकतं. एनिथिंग कॅन हॅपन टिल लास्ट बॉल टू बी डिलिव्हर्ड. क्रिकेटमध्ये कुठल्याही प्रकारे भविष्यवाणी केली जात नाहीये. करण कांबळेने सुरुवातीला आक्रमण केलं, त्यानंतर मात्र त्यापेक्षा जोरदार आक्रमण केलं गितेश माळीने. 3रं षटक. प्रितेश फक्त डिफेन्सिव्हरित्या खेळलं होतं, चेंडूला ढकलायचं होतं आणि स्ट्राईक गितेश माळीला द्यायची होती. ही चांगली रणनीती आहे.
पंचांचा लेग बायचा इशारा येतोय. आपला जर सहकारी बॅटर जर फटकेबाजी करत असेल, चांगली बॅटिंग करत असेल, तर त्याला स्ट्राईक देणं फार उचित ठरतं. आणि हे जे काम आहे ना, हे काम साई स्पोर्ट खारबाव संघाच्या परागनं केलं नाही. क्रिकेटमध्ये जर तरला महत्त्व नसतं. प्रितेश पुन्हा एकदा पुलचा फटका खेळलेला आहे. चेंडू हवेत आहे, झेल होईल का? मात्र झेल होण्यासारखी संभावना नाही आहे. दोन धाव मात्र मिळत आहेत. गीतेश माळीस 2 धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 42 42. म्हणजे अजून जिंकण्यासाठी 21 धावांची आवश्यकता आहे. 21 रिक्वायर्ड इन 16 बॉल. 16 चेंडूमध्ये 21 धावांची आवश्यकता आहे. प्रितेश मार्गस्थ होईल. फटका खेळलेला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा कव्हर. सीमारेषा पलीकडे 4 धावा. कुठलाही क्षेत्ररक्षक मिडॉनला नव्हता. कुठलाही क्षेत्ररक्षक शॉर्ट मिड विकेटला नव्हता. फक्त हलकी हाताने खेळलं. पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केली आणि दुसरी धावी सहजगत्या पूर्ण केली. आता मात्र धावसंख्या वेगाने वाढते. 48 धाव होत आहेत. 48. 14 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. बॉल टू इक्वेशन. हुकचा फटका. चेंडू हवेत आणि हे जीवनदान महागात पडू शकतं. हे जीवनदान महागात पडू शकतं. जीवनदान कोणाला दिलं तर गीतेश माळीला. धावसंख्या झाले 49. जिंकण्यासाठी आता मात्र 14 धावांची आवश्यकता. 13 चेंडू आणि 14 धावा. हे पहा हलक्या हाताने खेळले. फक्त चेंडूला टॅप केलेला आहे. आणि याचबरोबर टाळ्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल. कारण 50चा आकडा पार होतोय. 50चा आकडा पार होतोय. समीकरण मात्र आता शिल्लक राहिलेले 12 चेंडू आणि 13 धावा. आणि दोघांमध्ये पार्टनरशिप किती झालेली आहे जयेश? यस नेल्सन 33 धावांची पार्टनरशिप. वेगवान पार्टनरशिप आहे. वेगवान पार्टनरशिप. सुरुवाती षटकामध्ये करण याने खूप चांगली बॅटिंग केली होती. लागोपाठ 3 चौकार लगावले होते. त्यानंतर स्ट्राईक गितेशकडे दिली आणि गितेश याने त्याहीपेक्षा आक्रमक बॅटिंग केली आणि आपल्या संघाला आतापर्यंत तरी चांगल्या स्थितीमध्ये घेऊन गेलेला आहे. परंतु याचं विजयात रूपांतर तो करू शकेल का, हे हा फार मात्र मुद्दा आहे. कारण आपण यापूर्वीची एक मॅच बघितली. त्या मॅचमध्ये काय समीकरण बघितलं आपण. गावदेवी दिवे विरुद्ध सानवी स्पोर्ट्स जे हनुमान जुनादुर्गी 2 संघामध्ये काय बॅटल बघितलं. समीर येतोय. याला मात्र एक चेंडू हवेत आहे. झेल होईल का? चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा कवा सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षण चांगलं होते मात्र वाचवू शकणार नाहीये. 2 धावा. आता जिंकण्यासाठी मात्र 11 चेंडू आणि 11 धावा. जे हरी रांदोळी संघ कॅप्टनने टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. जे हरी रांदोळी संघ कॅप्टन आपण आमच्या टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. क्लीन बोल्ड. आणि आता मात्र अक्षय चौधरी येतोय.
बॅटिंग करण्यासाठी. खूप चांगली पार्टनरशिप, तब्बल 35 धावांची पार्टनरशिप बघायला मिळाली करण आणि गितेशमध्ये. त्यानंतर करण बाद झाला. आता मात्र बॅटिंग करण्यासाठी तो अक्षय चौधरी. JRA राहुरी संघ कॅप्टन आपण आमच्या टॉस बॉक्सचे युवा मार्ट टॉस बॉक्स यासाठी आम्ही विशेष आभार व्यक्त करतो. ते म्हणजे सागर हरिश्चंद्र पाटील यांचं, माजी ग्रामपंचायत सदस्य, टॉस बॉक्ससाठी. अक्षय आलेला आहे बॅटिंग करण्यासाठी. आता समीकरण मात्र जे राहिलेले आहे ते म्हणजे 10 चेंडू आणि 11 धावा. 10 गेंदों में 11 रन चाहिए. 11 रिक्वायर्ड इन 10 बॉल्स. समीर याला फक्त चेंडूला ढकललेला आहे. अगदी सरळ बॅटने चेंडू आला आणि कॉन्फिडन्स लुकिंग, याला कॉन्फिडन्स म्हणतात. अगदी पुढे आला, सरळ बॅटने चेंडूला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळला आणि त्यावर 2 धावा पूर्ण केल्या अक्षय याने. आत्मविश्वास त्यामध्ये बघायला मिळाला. तुम्ही जेव्हा सरळ बॅटने खेळता, चेंडूवर येतात बरोबर आणि ती बॅटमध्ये घेऊन गॅपमध्ये खेळतात, 2 धावा घेता येतात. समीकरण राहिलेले 9 चेंडू आणि 9 धावा. प्रत्येक चेंडूला 1 धावा असं समीकरण. समीर स्विच इट आणि चेंडू जाईल जवळपास गडी आणि बॅकवर्ड पोझिशनला. 6 धावा षटकार. समीर पुन्हा मार्गस्थ. यावेळेला मात्र स्वीपच्या आधा फटका गेला. चेंडू हवेत आहे आणि पुन्हा झेल सुटतोय. सोपा झेल सुटतोय. आता जिंकण्यासाठी फक्त 2 धावांची आवश्यकता आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल. स्कोर इज लेवल. सामना सोडलेला आहे जवळपास वीरदाने दापोडे संघ. ते कारण जेव्हा तुमचे हात कमरेवर जातात ना, पहा कमरेवर हात गेल्यानंतर आपण समजू शकतो सामना सोडलेला आहे. स्कोर इज लेवल. फक्त 1 धावेची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा स्विचिटचा फटका. चेंडू जाईल डीप बॅकवर्ड पॉईंट, सीमारेषेच्या बाहेर षटकार. काय फिनिश केलंय अक्षयने. आणि अर्थातच मॅन ऑफ द मॅच इज नो डाऊट चिराग माळी नाही तर गितेश माळी. मॅन ऑफ द मॅच. लगेचच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आणि टॉस लगेच होईल. आणि दापोडा कॅप्टन विथ आणि दापोडी संघाचे कॅप्टन आपण संपर्क साधायचा आहे त्वरित. JRA रांजोरी संघाचे कॅप्टनने सुद्धा यायचं आहे. आणि त्याचबरोबर विलासपोर्ट राहणार संघ कॅप्टनने सुद्धा यायचं आहे. आणि मॅन ऑफ द मॅच गितेश माळी. गितेश माळी ज्यांनी काय गोलंदाजी केली होती. 4 धावा फक्त दिल्या होत्या आणि बॅटिंग करताना 31 धावांची तुफानी खेळी केली. 3 षटकार 2 चौकार लगावले. आणि मॅन ऑफ द मॅच आहे अर्थातच ज्याच्याशिवाय आहे राहणारचं क्रिकेट खाली, तो आहे गितेश माळी. सो गितेश माळी प्लीज कम फॉरवर्ड. आपण सर्वप्रथम आकर्षक ट्रॉफी देऊया जी आपण स्पॉन्सर केलेली आहे. पूर्णा स्पोर्ट पुणा संघाचे आधारस्तंभ विक्रांतजी इताडकर यांनी आकर्षक ट्रॉफी. समीर पाटील आपण आपल्या शुभस्थिती प्रदान करायची आहे. गितेश माळी आपण यायचं आहे. त्यानंतर ऋषी हरचंद्र इताडकर यांनी स्पॉन्सर, जयजी इताडकर यांनी स्पॉन्सर केलेलं रेड बुल एनर्जी ड्रिंक्स. जयजी इताडकर. किशोरजी आमचे मामा अर्थ किशोरजी इताडकर यांच्या शुभ असते. क्या बात आहे मामा भांजे. त्यानंतर विलासजी टावरे यांनी स्पॉन्सर केलेलं गिफ्ट. क्या बात आहे. विकीजी टावरे आमचे सहकारी समालोचक. आज त्यांचा एक डॅशिंग अंदाज आहे. वेअरिंग डार्क गॉगल आणि त्यांचा आवाजसुद्धा आपल्यापर्यंत पोहोचेल. गितेश मी फारसं ओपिनिंग घेणार आहे फक्त कारण मॅच टॉस करायचं आहे. फक्त आपल्याला एकच प्रश्न विचारायचा आहे.
संघ अडचणीत होता, शेवटचं षटक खूप चांगलं हाताळलं, बॅटिंग खूप चांगली केली. कसं वाटतंय? खूप छान वाटते. काही प्रेशर नव्हता चिराग माली नसताना सुद्धा मला. या उत्तराची अपेक्षा होती. चिरागचं नाव ते तोंडी यायलाच हवं होतं. वेल प्लेड, बेस्ट लक फॉर नेक्स्ट मॅच. आपण लगेच टॉस करूया. समीरजी पाटील आपण यायचं, आपल्या शुभ हस्ते टॉस होईल. समीरजी आपण यायचं आहे. आपण फक्त टॉस घेणार आहोत कारण वेळ आपल्याकडे कमी असणार आहे. दोघांचं खूप खूप स्वागत. विकी टावरे सुद्धा आमच्या टॉस बॉक्समध्ये असतील, अर्थात युवा मा टॉस बॉक्स. विकी आपण सुद्धा यायचं आहे. आमचे सहकारी समालोचक आहेत यंग अँड डॅशिंग. समीरजी पाटील आपल्या शुभ हस्ते टॉस होईल. कॉईनची दोघांना माहिती आहे. एक बाजू सुमित सेठ म्हात्रे चषक 2025 आणि दुसरी बाजू पूर्णा स्पोर्ट पूर्णा. 4 षटकांची मॅच असणार आहे. कॉलिंग यांचं म्हणणं की सुमित सेठ आणि आलेले आपण फक्त आपला निर्णय. समीरजी आपला खूप खूप आभार आम्ही व्यक्त करतोय, आपण टॉससाठी आलात. विकी टावरे आपलं सुद्धा खूप खूप आभार, पण आपला आवाज पण नक्कीच पोचेल आज. यस, आपला फक्त निर्णय आपला कळवायचा कारण वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. अन्यथा खरं तर खूप चर्चा करणार होतो, कारण मॅच अशाप्रमाणे होत आहेत, चर्चा करणं गरजेचं असणार आहे. निर्णय कळवायचा आहे. फिल्डिंग कर. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. JRE रांजोली संघासाठी खूप खूप शुभेच्छा. यानंतर टॉस झालेला आहे आणि टॉस जिंकून विलासपोर्ट राहणार संघ कॅप्टनने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि बॅटिंग करण्यासाठी JRE रांजोली संघाला आमंत्रित केलेलं आहे. 4 षटकांची मॅच असणार आहे आणि जेव्हा प्रत्यक्ष मॅचला सुरुवात होईल तेव्हा कॉम बॉक्समध्ये सज्ज होतील माझे सहकारी समालोचक, युवा आणि एक प्रतिभावान समालोचक विशाल पाटील. सानवी स्पोर्ट जुनादुर्ग संघाने